हॅलो एव्हरीवन. तुमच्यासाठी मॅथ्सचा एक प्रश्न आणलेला आहे मी. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे किंवा विचारण्यात येतो असा प्रश्न म्हणजे गाई आणि गुराखी यांची संख्या. ठीक आहे, तुम्हाला मॅथमध्ये एक प्रश्न सांगतो जो खूप वेळा विचारला गेलेला आहे. त्याला सोडवायचं कसं किंवा सिम्पल ट्रिक काय असणार आहे त्याला सोडवण्याची हे तुम्हाला सांगतोय. या पद्धतीने तुम्हाला करता येईल. ओके, तुम्हाला एक प्रश्न देतो, तुमच्या स्क्रीनवरती येत असेल. ठीक आहे, एका शेतात गाई आणि काही गुराखी आहेत, यांची संख्या दिलेली असते, त्यांच्या पायांची संख्या दिलेली असेल, किंवा एखाद्या शेतात कोंबड्या असतील, गायी असतील, यांची संख्या दिलेली असेल, यांच्या डोक्यांची संख्या दिलेली असेल आणि गायीची संख्या किंवा कोंबड्यांची संख्या काढायला तुम्हाला सांगतो किंवा विचारतो. ठीक आहे, तर तुम्हाला ते सोडवायचं कसं यासाठी एकदम सिम्पल ट्रिक तुम्हाला सांगतो मी. तर तुम्हाला सर्वात अगोदर काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, जसं कुठलाही गुरं किंवा ढोरं असतील किंवा जनावरे असतील, त्यांच्या पायांची संख्या किती असते? त्यांच्या पायांची संख्या असते 4. ओके, काही पक्षी असतील किंवा गुराखी असतील, यांच्या पायांची संख्या किती असते? 2. हे दोन्ही गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे. नंतर दुसरं मेथड काय म्हणजे दुसरी स्टेप काय आहे की तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 4 पायांच्या जनावरांची संख्या काढायची आहे, फॉर एक्झाम्पल गायीची संख्या काढायची आहे, तर लिहून घ्यायचा 4 पायांच्या जनावरांची संख्या. ठीक आहे, कसं काढायचं यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. आता इथं गायी पण असू शकतात किंवा कुठलेही गुरंढोरं असू शकतात, फक्त ते 4 पायांच्या. ठीक आहे, याच्यावरून सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ते फक्त पाहून घ्या. काय लिहायचं तुम्हाला? L/2 वजा H. ठीक आहे, L/2 मायनस H हा एक फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला आहे, याच्यावरून खूप सारे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. आता एखादा प्रश्न बघू. हा लिहून घ्यायचा आहे किंवा नोट करून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. याच्या ठिकाणी तुम्ही गायी पण लिहू शकता, गायीची संख्या. ओके, आता एखादा प्रश्न बघू, तुमच्या स्क्रीनवरती देतो मी. एका शेतामध्ये गुराखी आणि काही गायी आहेत, त्यांची संख्या 32 आहे. ठीक आहे, गुराखी आणि गायी यांची संख्या 32 आहे, त्यांच्या पायांची संख्या 100 आहे. गुराखी आणि गायी यांची संख्या 32, त्यांच्या पायांची संख्या 100. आता आपल्याला काढायचं काय की त्या शेतात एकूण गायी किती हे काढायचं आहे आपल्याकडे. आता तुम्हाला कळलं असेल आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? L/2 वजा H म्हणजेच काय? L/2 मायनस H हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कशासाठी? गायीची संख्या काढण्यासाठी, म्हणजे 4 पायांच्या जनावरांची संख्या काढण्यासाठी. हा पहिला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हा कळला तर बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे, आता यल म्हणजे काय असतं याच्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. यल म्हणजे असतात लेग्स म्हणजे पाय, एच मध्ये असतात हेड्स म्हणजे डोकं. इथं यल म्हणजे लेग्स म्हणजे पायांची संख्या, एच म्हणजे हेड्स म्हणजे डोक्यांची संख्या. ओके, हे थोडं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे? व्हॅल्यूज पुट करायचं आहे. आपल्या प्रश्नामध्ये डोक्यांची संख्या किंवा पायांची संख्या दिलेली असेल. ठीक आहे, याच्यामध्ये घाबरायचं नाही. आता आपल्याला काय करायचं? गायीची संख्या काढायचा, म्हणजे 4 पायाच्या जनावरांची संख्या काढायची. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून घ्या. आपल्याकडे पायांची संख्या दिलेली आहे 100. ठीक आहे, डोक्यांची संख्या दिलेली आहे 32. आता हेच व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून घ्यायचं आहे. यल किती आहे? 100 डिवाइड बाय 2 आणि मायनस करून घ्यायचं आहे 32. ओके, 100/2 किती होतात? 50 आणि मायनस म्हणजे वजा करून घ्यायचं 32. एकूण किती होतात? 18. ओके, तर 18 म्हणजे काय आहे? 4 पायांच्या जनावरांची संख्या, किंवा आपल्याकडे होतं इथं गायी, म्हणजे गायीची एकूण संख्या किती होती त्या शेतात? 18. 2 स्टेपमध्ये आपला काय होऊन जाणार? आन्सर निघून जाणार. हे फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे की जनावरांच्या पायांची संख्या, डोक्यांची संख्या किती दिली आहे, नंतर हे फॉर्म्युला. ओके.